नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर मी शेतामध्ये गेली होती. हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. परंतु मी शेतातून उंबया आणि चण्याचे डारं घेऊन आली होती. तर ती काही भाजण्यासाठी मला वेळ मिळालाच नाही. यांना ज्या दिवशी आली त्या दिवशी भाजून दे म्हटलं तर यांनी पण भाजून नाही दिलं आणि मी काही उंबया कधी भाजल्या नाही. परंतु आज म्हटलं तर हे वाळण्यापेक्षा कशा तरी पद्धतीने भाजून पाहावं म्हटलं, कारण आपल्याला सगळे कामं हे आलेच पाहिजे. कोणत्याही कामात आपण मागं राहिलं तर मग ते तसंच पडून राहतं. त्याच्यापेक्षा भाजूनच पाहावं म्हटलं. तर सासूबाई म्हणे दे मी भाजून देतो. परंतु मी म्हटलं पुन्हा त्यांच्या पायाला पण जखम झाली आहे, पुन्हा काही करायला जाल म्हटलं आणि पुन्हा काही वेगळं होऊन बसेल, त्याच्यापेक्षा मीच भाजते म्हटलं. म्हणून मग छान चूल आहे माझी मागच्या साईडने. तर चूल यासाठी बनवून ठेवली की कधी कधी पाणी पण गरम करते आणि एखाद्या वेळेस जर आठवण आली तर चुलीवर पण स्वयंपाक बनवते. आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची तर टेस्टच काही वेगळी असते. म्हणून आवड आली की मी चुलीवर एखाद्या वेळेस तरी स्वयंपाक बनवतेच. तर तिथे पण जागा होती भरपूर, त्यामुळे मग चुलीपाशी तर मग कूलरचा टब घेतला आणि टबामध्ये छान फणं आणले होते, ते मोडून छोटे छोटे. आता त्याला आगपेटीची काळी लावून छान विस्तव पेटवला. आणि आता उंबयाच्या ज्या उंबया आणल्या त्याच्यात छोट्या छोट्या जुड्या तयार करायच्या आणि नंतरच मग त्या भाजायसाठी घ्यायच्या. आणि विस्तव जर मी हा टाईल्सवर जर पेटवला असता तर टाईल्स फुटण्याची शक्यता असते. कारण मी जेव्हा नवीन राहायला आले ना तेव्हा असंच केलं. मी मोठा टाईल्स नाही, कडप्पा जो असतं की नाही काढावाला, तो ठेवला इथेच आणि त्याच्यावर चूल बनवली आणि पाणी गरम करायसाठी हांडा मांडला. आणि घरात गेले तर त्या कडप्प्याचा एवढं जोरानं स्फोट झाला की 2 तुकडेच झालं लगेच आणि पूर्ण पाणी खाली सांडलं. त्यामुळे मग मी भलाही टाईल्स खराब होऊ दे म्हटलं, परंतु एक साईडने चूल बनवून ठेवली, कारण एखाद्या वेळेस स्वयंपाक किंवा पाणी गरम करण्यासाठी कामात येईल म्हणून. तर तिथे थोडीशी जागा होती, मग तिथेच कूलरचा टब ठेवला आणि तिथे विस्तव पेटवून घेतला. आणि आता छोट्या छोट्या जोड्या तयार केल्या सासूबाईने आणि मी मग भाजण्यासाठी घेतल्या त्या. तर छोट्या छोट्या केल्यामुळे काय होते, लवकर शिजते. अंदरचा जो दाणा असतो गव्हाचा तो लवकर शिजतो आणि जळत पण नाही. आणि जर आपण एका वेळेस मोठी पूर्ण जेवढ्या आणल्या तेवढ्या घेतल्या तर त्या बरोबर शिजत पण नाही आणि अंगावर येण्याची शक्यता जास्त असते. कारण गहू कसा असा लवकर पेट घेतो त्यामुळे, आणि कधी लवकर पण विजून जाते. तर अशा पद्धतीने मग मी उंबया छान भाजून घेतल्या. आणि आता या काढ्याचे दाणे कसे अलग करायचे, तर मिक्सरमध्ये जरी असं राऊंड फिरवून केलं तरी पण असे होते, त्याचे वरची सालं निघतात, परंतु थोडं बारीक होतं. परंतु चाळणी उलटी करायची आणि त्यावर छान घासून घ्यायच्या. आता विस्तव छान विजायला आला होता आणि अलटवून पलटवून घ्यायच्या 1-2दा आणि नंतरच मग त्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या. तर अशा प्रकारे पूर्ण उंबया छान शिजल्या होत्या. आणि आता मी त्या वेचून घेणार आहे चाळणीमध्ये. आणि वेचल्यानंतर मग सूप घ्यायचं, सुपामध्ये त्या टाकायच्या आणि चाळणी उलटी ठेवायची, उबडी मारायची आणि छान घासून घ्यायचं. वरचे जे उलटी केली ना चाळणी आपण गाळणी, तर वरून छान खरपूस असतो, वरचा जो तळभाग असतो तो खरपूस असतो. त्यामुळे चाळणी उलटी केली की छान पूर्ण त्याचा कचरा निघून जातो उंबयाचा. तर अशा प्रकारे सासूबाईने मग मला घासून दिल्या त्या उंबया आणि अशा पद्धतीने घासायच्या त्या. तर सासूबाईने छान घासून दिल्या. नंतर मी एकदा पाकडून आणल्या आणि नंतर पुन्हा मग डबल केल्या आईने. तर 2दा उंबया भाजल्या मग मी 2 स्टेपमध्ये, कारण एका वेळेस का तेवढ्या शिजत नाही म्हणून. आणि त्यानंतर मग उंबया भाजल्यानंतर मला भाजायचा होता आता हुरा म्हणजे चण्याचे जे घाटे असते ते भाजायचे होते. त्यासाठी पुन्हा डबल विस्तव पेटवला आणि हा विस्तव आता पूर्णपणे विजू द्यायचा. म्हणजे फक्त जी आग लागलेली आहे ती विजू द्यायची आणि नंतर त्यामध्ये मग घाटे टाकून घ्यायचे. आता विस्तव थंड झाला होता आणि छान पहिले उपटून घ्यायचं पूर्ण इकडून तिकडून आणि नंतर मग त्यामध्ये ते घाटे टाकून छान पसरवून घ्यायचे. आणि नंतर थंड झाला विस्तव थोडा की पूर्ण एकत्र करून पुन्हा असं एकमेकामध्ये मिसळून घ्यायचे. तर अशा प्रकारे छान घाटे शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग ते चवीला इतके छान लागते की खूपच. आणि आता इकडे चणे भाजेपर्यंत आता मी पुन्हा डबल मग त्या उंबयाचा जो कचरा होता तो पाकडून आणला आणि पुन्हा मग आईने आणि मी हाताने पुन्हा घासून चोळून छान स्वच्छ केले ते.
आता पूर्ण विस्तव छान थंड झाला होता. तर अशा प्रकारे पुन्हा एकमेकात मिसळून टाकायची ते राख आणि घाटे आणि आता तसंच ठेवून द्यायचं. आणि पुन्हा थोडंसं गरम असेल तर एखादा दाणा नसेल शिजला तर तो पण शिजून जाते. आणि छान दाणे शिजले होते, मी 1-2 खाऊन पाहिले तर. आणि हे बघा, आता मी पुन्हा डबल तो कचरा साफ करून आणला आणि त्यानंतर मग आईने आणि मी दोघींनी छान हातानं चोडून कारण एक ना एक दाणा, एखाद्या दाण्याला ती जी गव्हाची साल असते ती राहतेच त्याला चिकटून, त्या ज्याला आपण खुशी म्हणतो ती राहतेच एक ना एक तरी. आणि वलतीच्या गव्हाला तर राहतेच, कोरडवाहू गव्हाला म्हणजे बिना पाण्याच्या गव्हाला राहत नाही, कारण वलतीच्या गव्हाला राहतेच. तर अशा प्रकारे छान उंबया भाजल्या. आणि आता पहिले नवीन उंबया निघाल्या किंवा ज्वारी निघो तर ती पहिले देवाला ठेवायची असते आणि त्यानंतरच मग आपण खायची असते. तर आता मी पहिले देवाला या भाजलेल्या उंबया आणि साखर ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मग मी याची बनवणार आहे लाडू. तर याची रेसिपी मी समोरच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला पण पाहायसाठी कंटाळा येईल. तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.